राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये जवळपास तासभर चर्चा। राज ठाकरेंची आई मधुवंती ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर। गेल्या 3 महिन्यात ठाकरे बंधूंमध्ये 8वी भेट। राज ठाकरेच काय, उद्धव ठाकरेंसोबतही आघाडीत लढणार नाही, काँग्रेस नेते भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य। भाई जगताप यांचा मुंबई महापालिकेत स्वबळाचा नारा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अखेर महायुतीचं ठरलं। मुंबईत एकत्र लढणार, राज्यात काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी स्वबळाचा निर्णय। विरोधकांना फायदा होऊ नये यासाठी रणनीती। ठाण्यात युती संदर्भातील सर्व अधिकार एकनाथ शिंदेंना, उमेदवारी न मिळालेले उमेदवार ठाकरेंकडे जायची भीती असल्यानं निर्णय। पुण्यात महायुतीत धुसफूस, जैन बोर्डिंग प्रकरणात भाजप नेत्यांकडून धंगेकरांची तक्रार, तर शनिवारवाडा नमाज पठण प्रकरणी रुपाली ठोंबरे यांची तक्रार। गोपीनाथ मुंडेंचा खरा वारसदार धनंजय मुंडे आणि सून म्हणून मी सुद्धा, करुणा मुंडेंकडून पहिल्यांदाच धनंजय मुंडेंचं कौतुक, तर पंकजा मुंडेंना टोला। सुनबाई अपघात प्रकरणात अडकल्यामुळे महेश कोठारेंची मुक्ताफळं, किशोरी पेडणेकरांची टीका, तर युवराजांच्या नाईट लाईफ बद्दल बोला, म्हस्केंचं प्रत्युत्तर। तुम्ही मोदी भक्त आहात असं म्हणालात, ईडीची नोटीस आली का, मराठा आंदोलक रमेश पाटलांचा कोठारेंना फोन, तर मोदींचं काम चांगलं, महेश कोठारेंचं प्रत्युत्तर। मनसेच्या दीपोत्सवाची राज्य सरकारच्या पर्यटन विभागाकडून जाहिरात। शिवाजी पार्कातल्या दीपोत्सवाला येण्याचं पर्यटन विभागाकडून आवाहन, मात्र आयोजन करणाऱ्या मनसेचा उल्लेख पर्यटन विभागानं टाळला। महायुतीच्या आमदारांना प्रत्येकी 5 कोटींचा निधी मिळणार, मात्र 54 नवनिर्वाचित आमदारांनाच निधी मिळणार असल्यानं नाराजी। महायुतीला पाठिंबा देणाऱ्यांना निधी मिळतो, हा विकास निधी नाही, ही लाच, राऊतांचा हल्लाबोल। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीग्रस्तांच्या खात्यावर रक्कम जमा व्हायला विलंब। आतापर्यंत मंजूर 2175 कोटींपैकी केवळ 900 कोटी वितरित। सरकारनं दिवाळीपूर्वी आर्थिक मदतीचं दिलं होतं आश्वासन। कबूतरखाना बंदी विरोधात जैन मुनी निलेश चंद्र विजय यांच्या आंदोलनाची घोषणा। 1 नोव्हेंबरपासून आझाद मैदानात करणार उपोषण। रस्त्यावर फटाके फोडल्याच्या रागातून भाजप पदाधिकारी दिनेश झाला यांच्या मुलाला बेदम मारहाण। 5 जणांच्या टोळक्याकडून मुलाला लाठ्याकाठ्याने मारहाण। माधुरी हत्तीण संदर्भातली पुढील सुनावणी 29 नोव्हेंबरला होणार। तब्येती संदर्भात HPC राज्य शासन, नांदणी मठ आणि वनतारा एकत्र करणार पाहणी। धुळ्यात झोका खेळत असताना 9 वर्षीय मुलाचा मृत्यू, गळ्यात दोर अडकल्यामुळे घात। लक्ष्मीपूजनाची लगबग सुरू असताना दुर्दैवी घटना।